येत नाही तोपर्यंत सुख येत नाही. इथं ती नाही काळजी करायची, पण पुस्तकातल्या ज्ञानाने सुखी व्हाल, अध्यात्म ज्ञानाने समाधानी व्हाल. दुसरं वाक्य, पुस्तकी ज्ञानाने समाज मानेल, अध्यात्म ज्ञानाने तुम्ही देव व्हाल. पुस्तकी ज्ञानाने तुम्ही एक जन्म सुखी व्हाल, अध्याज्ञानाने जन्म मृत्यूचा फेरा चुकवा. म्हणून 18ला साई उत्सवाच्या कार्यक्रमात आपतराव पाटलांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातलं पहिलं वाक्य, इंदुरीकरच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य, तुम्हाला जी गोष्ट आवडते ती प्रामाणिकपणे करा. लक्ष्मी तुमच्या मागे येणार. पखवाद आवडतो, प्रॅक्टिस करा. गायन आवडतं, रियाज करा. कीर्तन आवडतं, अभ्यास करा. नोकरी चांगली लागायची का, अभ्यास करा. एमपीएससीला 2दा नापास झाला, 5 वेळा होते, काय फरक पडत नाही. नाराज होऊ नका, सारखे प्रयत्न करा. एक दिवस यश राखीव आहे. होऊ दे 4 वेळा नापास, काय फरक पडत नाही. 5व्यांदा भा, पण एक दिवस लाल दिवस मिळणार आहे. मग एमपीएससी देऊन जर आपण तहसीलदार कलेक्टर होत असेल तर अभ्यास करायला का हरकत आहे. फुकाट बापाची पेंटचे 48% मार्क पडले आणि तू मेडिकल ऍडमिशन घ्यायला निघला का? दात पडून टाकले पाहिजे नाल्या का तुझ्या आडला ऍडमिशन घे. गणपती बडवायले कामा येशील का म्हणतो रे? टोन घ्या, तुझ्या मार्काला सावध व्हा. कोणी तुम्हाला पोलीस व्हायचे का? व्यायाम करा. 3 इंच छाती कमी भरली, नाराज होऊ नको, व्यायाम कर. त्यानं गुवा खायला सुरुवात केली, 9 इंच छाती हात गेली. एमपीएससी द्या, यूपीएससी द्या, नेट द्या, सेट द्या, पोलीस व्हा, तहसीलदार व्हा. महिला मंडळ, पोरी नीट ऐका. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कष्ट करा, यश येणार. आता लोक म्हणतात मुली पुढे का गेल्या? कारण त्याला 1, मुलीच्या अभ्यासात एकाग्रता आहे, 2, तिला कष्ट करण्याची तयारी आहे, आणि 3 तिला परिस्थितीची जाण आहे. म्हणून मुलगी टपकन पुढे जाते. मुलीला 2% मार्क कमी पडले तर ती रडते. 6 विषय राहिले. हसत त्याला विचारलं, का रे फॉर्म भरायचा ताणच नाही राहिला? काखे गेले? मुलीला 78 पडली तर ती रडते, तिला 80ची अपेक्षा होती. मला 2ही मुलं मुद्दे मांडायचेत, मुलाचा आणि मुलीचाही. पोरानं तुम्ही व्यवसाय करा, काहीही करा, पण पोरं भरायचं शिका, पोट भरायचं शिका. महिला मंडळ तुमचं म्हणणं काय? या पोरांना नाही ना, तुम्ही पसायदान शिकवा. आता या सगळ्या नोकरीवाल्यांच्या बायका आहेत, तुम्हाला काही काम नाही, पाणी हा भरतोय, दळण हा आणतोय, हा डबर नोकरीला आहे. पोरानं पटकन सांगा, मला पाणी कोण भरतं? पप्पा. दळण कोण आणतं? पप्पा. येताना भाजी कोण आणतं? पप्पा. घरातले कपडे कोण टाकतं? पप्पा. टीव्ही कोण लावितं? पप्पा. डोक्याखालची उशी कोण घेतं? पप्पा. सकाळी उठल्यावर कपड्याला घड्या कोण घालतं? पप्पाच. मग मम्मी काय मॉडेल आहे का घरात? तुम्ही यांना पसायला शिकता. आणि पाया पडून सांगतो महिला मंडळाला, मुलगी मला रे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. पाया पडतो महिला मंडळाला. लहान मुलांना काही वयापर्यंत मोबाईल पासून दूर ठेवा. तुम्हाला वाटतं माझा पोरगा गेम करतोय, गेम खेळत नाही, तो गेम करील. तो गेम आता शिकतोय, तो गेम खेळतोय, तो एक दिवस गेम करील. तो विनोद समजू नका. मातीला योग्य आकार दिला तरच त्यापासून योग्य मूर्ती तयार होते. पुढचं एक वाक्य ऐका. महिला मंडळ, पुरुष मंडळी, सगळं कोटी रुपयाचं मंदिर आहे, 1 कोटी रुपयाचं मंदिर आहे, पण त्याच्यात मूर्ती 10,000ची आहे. लोक मंदिराच्या पाया नाही पडत, मूर्तीच्या पाया पडतात. मग देवळं कोटीचं असून काय करता? लोक मूर्तीच्या पाया पडतात. ह्याचं कारण सांगू तुम्हाला. मंदिराला मध्ये जेवढे दगड वापरलेत त्या सगळ्यात जास्त घाव मूर्तीनं सहन केलेत. आणि घाव सहन केलो कीच देव पण येत असतं, हे ध्यानात ठेवा. यांना पसायदान शिकवा, यांना आरत्या शिकवा, आणि यांना मोबाईलपासून दूर ठेवा. यांना चिस्पी लागण्याचं कारण काय? चिस्पी लागण्याचं कारण आहे मोबाईल. काय कारण? पहिली त्या पोराला चष्मा लागायचं काय कारण आहे? त्यांनी आईबापांना विचार नाही करतात का? आपण काय करतो? ही मुलं जर सारखी टीव्ही पाहतात किंवा मोबाईलवर 1.5 तास, लहानारी पोरं गेम खेळतात 1.5 तास, पागल झाले ना लेगांना मोबाईलमुळे. लोक पागल, शहाणे राहिली नाहीत पोरं, गडी राहिली नाहीत, रेंजेस गेली त्यांची, रेंजेस. व्हायरस आलाय त्यांना, व्हायरस. ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलेत परत. पाया पडून सांगतो, मोबाईल वापरू नये या मताचा मी नाही, पण मोबाईल ही गरज आहे, आवड नाही. वेळेपुरता वापरा, पण बुद्धी भ्रष्ट होईल असा वापरू नका. सरळ बसायला लेली पोरं पटकन, बैठवले सावधान, रिलॅक्स. आणि आता आपल्याला ह्याच्यातलं ज्ञान सापडायचं, बाहेरचं नाही. पटकन बोला. आता लहानारी पोरं, माझ्या तोंडातून आता जेवढे शब्द बाहेर पडतील त्याला पहिला अक्षर गो येईल. काय येईल? गो. किती वेळा येते मोजायचे फक्त. सावध करू सुरुवात. सावध. गावाचं नाव गोकुळ, मित्राचं नाव गोपाळ, मैत्रीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, गोरस नाव गोमित्र, डोंगर गोवर्धन, गायरायांचं डोंगर गोवर्धन, गायरायांचा अर्थमुहूर्त, गोरस त्यांचा देव गोविंद. तो आला ह्या गोकुळात. गो म्हणजे इंद्रिय आणि कुळ म्हणजे शरीर. ज्ञानानं ह्याच्यातच देव होणं, ह्याचंच नाव ज्ञान. ज्ञानानं ह्याच्यातच ज्ञान, हेच देव होणं, ह्याचंच नाव ज्ञान. लहानारी पोरं पटकन सावध. आणि आता माझा बोट जितक्या जोरात फिरल तितक्या जोरात तुम्ही आकडे ओळखायचे, ओळखाल. अरे हा म्हणा नाही तर नाही म्हणा. सावध. 0. करेक्ट.
आता नीट ऐका. 0, 1, 2, 3, 4, 5, 7, 7, 8, 9, 10. झाले ना 10. पहिले गो किती झाले ते 10. आता किती झाले 10. ऐका हा आता 10. 1 ते 10 आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता? 1 ते 10 आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता? 8. पण एक आकडा आतल्या गाठीचा आहे 7 आणि एक आकडा वरच्या गाठीचा आहे 9. मग गावात 3 माणसं आहेत. काही आतल्या गाठीचे आहेत, काही वरच्या गाठीचे, काहीला गाठ नाही आणि ज्यांना गाठ नाही त्यांना संत म्हणतात.